नमस्कार मंडळी. प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. शिक्षण क्षेत्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटसह मी आपल्यासमोर आलो आहे. शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेले हे पत्र सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबतचं आहे. हे पत्र राज्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना तातडीने कार्यवाही करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. बघा आता, अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी 15 मार्च 2024 रोजी शासन निर्णय क्रमांक SSN 2017 जारी करण्यात आला होता. या निर्णयानुसार सन 2024-25ची संच मान्यता आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आली होती. यापूर्वी जिल्हा स्तरावर समायोजन प्रक्रिया 13 मे 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश होते. मात्र या सुधारित कार्यपद्धतीला आव्हान देणारी याचिका क्रमांक 5456/2025 मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने 23 नोव्हेंबर 2025 रोजी जैसे थे आदेश पारित केल्यामुळे समायोजन प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. आता सर्वात मोठी बातमी, मुंबई उच्च न्यायालयाने 14 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशान्वये याचिका क्रमांक 5456/2025 सह इतर सर्व याचिका निकाली काढल्या आहेत. यामुळे समायोजन प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. या न्यायालयीन निर्णयानुसार आता अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. बघा, जिल्हा स्तरावरचं समायोजन जे आहे हे सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन 5 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावं लागणार आहे आणि त्यामध्ये वेतनाची दक्षता घ्यायची आहे. समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरित केले जाणार नाही, याची जिल्हा स्तरावर दक्षता घेणे आवश्यक आहे. मूळ शाळेतून देयक आहरित झाल्यास जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. जिल्हा स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्पे जे आहेत ते मी आता तुम्हाला सांगतो. रिक्त पदांची यादी सादर करणे. शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी रिक्त जागा, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी 8 डिसेंबर 2025 पूर्वी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर करायची आहे. आणि त्यानंतर विभाग स्तरावरचं समायोजन. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी विभाग स्तरावर समायोजन प्रक्रिया 19 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करायची आहे. संचालनालयास अहवाल. उर्वरित रिक्त पदांचा आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा सविस्तर अहवाल, प्रवर्ग, विषय, अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकार 22 डिसेंबर 2025 पूर्वी संचालनालयास सादर करणे बंधनकारक असणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरांना लागू आहे. तर बघा, यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर 5 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्हास्तरीय आणि 19 डिसेंबर 2025 पर्यंत विभागस्तरीय समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. शिक्षण क्षेत्रातील ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात अधिक माहिती आणि तपशील जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकृत सूचनांचं वेळोवेळी अवलोकन करत राहा. हा व्हिडिओ आपणास नक्कीच उपयुक्त वाटला असेल. आपण या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शिक्षक मित्रांसोबत शेअर करा. शिक्षण विभागाच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
थांबू या ठिकाणी. भेटू असंच नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.